नमस्कार सर्व पत्रकार मित्र. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे 17 डिसेंबरला संसदेमध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री त्यांचे स्टेटमेंट होतं, ते तुम्ही बघू शकता. हे सांगतायत आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता. अच्छी बात है. याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांच्या मनामध्ये किती घृण भावना आहे, किती हीन भावना आहे आणि त्यांच्या अनुयायाबद्दल त्यांची कशी भावना आहे, याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. मी दत्ता माने, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी, आमचे प्रवक्ते अरुण जोशी साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कांबळे साहेब, आमचे गव्हाणे साहेब आणि हे सगळे आता इथे उपस्थित आहेत. तर जे काही या देशामध्ये सुरू आहे, या देशामध्ये मनुवाद आणण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करत आहोत आणि यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की अमित शहा नावाच्या गृहस्थाने मी मागे एक माझं स्टेटमेंट दिलं होतं की त्याला मी माननीय अमित शहा बोलणार नाही. माननीय अशासाठी बोलणार नाही की त्याने आमच्या माननीय दैवताचा, माननीय महापुरुषांचा अपमान केलेला आहे आणि ही परंपरा संघापासून सुरू झालेली आहे. या देशामध्ये, आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये करोना थैमान घालत होता, त्या करोना काळामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही मंदिराचे दरवाजे का उघडत नाही. यांना मंदिराचे दरवाजे उघडणं महत्वाचं वाटतंय. त्यांनी सांगितलं की मंदिराचे दरवाजे का उघडत नाही, तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात का. एका संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने हे उद्गार काढले होते. त्याच व्यक्तीने एकदा परत महात्मा फुलेंचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीताई फुलेंचा अपमान केला. काही लोकांनी, पण त्यांच्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या रडारावर आहेत. काही दिवसांपूर्वी महात्मा गांधीला ते शिव्या देत होते. पंडित नेहरूंबद्दल बोलत होते की पंडित नेहरूंमुळे, महात्मा गांधींमुळे पाकिस्तानाची म्हणजे भारताची फाळणी झाली. तर हे यांनी एक षडयंत्र रचलेलं आहे की हळूहळू हळू लोकांच्या मनावर बिंबवायचं, जी गोबेल स्थिती आहे. आणि हिटलर जो सांगायचा की तुम्ही सतत खोटे बोलत राहा, खोटे बोलत राहा, म्हणजे लोकांना एक दिवस वाटतं की ते खरं आहे. तर याचाच एक भाग म्हणून अमित शहा काही अचानक बोललेला नाही. अमित शहा अचानक त्याच्या मनामध्ये आलं किंवा त्याच्या तोंडात आलं म्हणून त्याने ते वक्तव्य केलेलं नाही. हा षडयंत्राचा भाग आहे. देशाच्या संसदेमध्ये बसून गृहमंत्री पदावर बसलेली व्यक्ती हे स्टेटमेंट देते, अरे ज्या व्यक्तीमुळे तू आज तिथे त्या गृहमंत्री पदावर बसलास, त्याच व्यक्तीचा तू अपमान करतो, त्या महामानवाचा तू अपमान करतो. आणि या अपमानाचा निषेध, फक्त या अपमानाचा निषेध नाही करत आहे मी, तर याच्या पुढे आमच्या कुठल्याही महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि जर तुम्ही अपमान करण्याचा प्रयत्न केलात तर देश आणि देशाची जनता तुमच्या विरुद्ध उभी राहील. मग तुम्ही ईव्हीएम वापरा किंवा अन्य काय वापरा, देश त्याला जुमानणार नाही. तुम्ही आता आपल्या देशाचे जे शेजारी आहेत, बांगलादेश तुम्ही बघा, तुम्ही श्रीलंका बघा, इथले उदाहरण तुम्हाला देतो की शेवटी जनतेने देश हातात घेतला. तर माझे आव्हान आहे भाजपाला आणि त्यांच्या सोबत जे काही राजकीय पक्ष आता सत्तेवर आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी हे कृपया थांबवावं. नाहीतर अनागोंदीला जबाबदार तुम्ही असाल. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो
की या प्रकाराचे हे असे प्रकार पुन्हा घडू नयेत भविष्यामध्ये, त्यांना समज यावी, ही सुरुवात आहे. तर त्यांनी आता तरी ते थांबावं, अमित शहानी माफी मागावी, राजीनामा द्यावा, लाज बाळगून तरी राजीनामा द्यावा, स्वतःच मनाची तरी लाज बाळगावी. त्यांनी माफी मागताना स्पष्ट म्हणावं की ज्या महापुरुषामुळे मी आज गृहमंत्री पदावर इथे विराजमान आहे, माझी काही डिग्री नसताना, अरे ज्या महापुरुषांच्या डिग्र्या एवढ्या आहेत त्या तुम्हाला वाचता येणार नाहीत, तुमची डिग्री काय? तडीपार. तुमची एकच डिग्री तडीपार, तुमची दुसरी डिग्री दंगा घडवणे. म्हणजे दंगा घडवणे आणि तडीपार राहून तुम्हाला देशाचं पंतप्रधान होता येतं, तुम्हाला देशाचं गृहमंत्री पद बनतं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये आता काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट दिलं की मी संविधान मानत नाही, संविधानाने निर्माण केलेली संस्था मानत नाही. अरे तुम्ही मानता काय? तर कृपया तुम्ही आता तरी सुधरा, आणि जर हे सुधारले नाही तर देशामध्ये अराजकता माजेल, आणि अराजकता माजण्याचं कारण हे लोक असतील, आणि यापुढे त्यांनी असं करू नये त्याचं मला आव्हान आहे, आणि ही सुरुवात आहे. अगर इतनी कोशिशों के बावजूद भी अगर हमारे जो गृह मंत्री है अमित शाह जी एक संवैधानिक पद वो आज अपने देश का लेके बैठे हैं, तो उनकी नजर में भारत का हर नागरिक, चाहे वो किसी जात का हो या किसी धर्म का हो, तो उनकी नजर में हर नागरिक एक देश का प्रथम वासी होना चाहिए, ना किसी धर्म से निगडित होना चाहिए. अगर उन्होंने माफी नहीं मांगी, अगर उन्हें राजीनामा नहीं दिया, कांग्रेस की तरफ से हम कोशिश कर रहे हैं कि भाई जो जनता का आंदोलन है या जनता की जो आवाज है, वो आवाज हम उन तक पहुंचाना चाहते हैं कि उनके एक स्टेटमेंट की वजह से आज परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी को आज पूरा देश नहीं तो पूरी दुनिया मानती है. आज उन्होंने खुद के लिए कुछ नहीं किया. अंबेडकर जी, मुझे लगता है कि मोदी और अमित शाह को ना डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जानकारी नहीं है. वो नहीं जानते शायद कि उन्होंने क्या किया. आज पूरी दुनिया जिनको जानती है, उस परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी के लिए उनका जो एक स्टेटमेंट है कि अंबेडकर 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 क्या करते हो, आपने किसी भगवान की या किसी धर्म की पूजा की होती तो आप तक भगवान स्वर्ग मिल चुका होता. ये जो एंगल से उन्होंने स्टेटमेंट दिया है, ये टोटली गलत है, पहली बात. दूसरी बात, अगर ये हमारे जो आंदोलन है या हम जो प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं या जो हम कोशिश कर रहे हैं, उसके बावजूद भी अगर नहीं होता है, तो हमारी तरफ से, कांग्रेस की तरफ से, या जो भी हमारे साथ जुड़ी हुई पार्टियां हैं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार है, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट है, या इधर अलायंस पार्टियां हैं, इन सब की तरफ से पूरी देश में जनव्यापी आंदोलन होगा और उनको माफी मांगनी ही पड़ेगी, क्योंकि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इस देश के नहीं तर पूरे जग के नेता है. हे बघा, या 13 तारखेचा उल्लेख झाला आता इथे. ज्या प्रकारे या देशाचे गृहमंत्री, जबाबदार व्यक्ती, जबाबदार नेता देशाचा, यांनी पार्लमेंटमध्ये जे बाबासाहेबांच्या बद्दल आता तुम्ही क्लिप पण पाहिली, ऐकली, त्यांची जे अनुद्गार काढले, जे अपमानित केलं बाबासाहेबांना, त्याचा राग देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. एक लक्षात ठेवा, बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आहे. या हिंदू देवदेवतापेक्षा बाबासाहेब हे सगळ्यांचं दैवत आज आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले. त्या व्यक्तीने रात्रंदिवस मेहनत करून, जागरण करून, आजारी पडून ही संविधानाची निर्मिती केलेली आहे. त्याच्या अफाट ज्ञानापुढे पुढे जग झुकतंय, आणि ह्या संविधानाला जगात किंमत आहे. फक्त भारत देशातच नाहीये, ह्याचा आदर राखला जातो, इतर देशाने सुद्धा राखतात की बाबा खरी लोकशाही ही भारतामध्येच आहे. इव्हन अमेरिकेत सुद्धा बोलतं की भारतासारखी लोकशाही कुठेच जगात नाहीये. तर अशा व्यक्तीने जे संविधान तुम्हाला दिलं, त्या संविधानाचा तुम्ही अपमानच केला ना, बाबासाहेबांचा अपमान म्हणजे. आणि त्यांना तुम्ही, बाबासाहेब कुठल्या देवाधर्माच्या विरोधात नव्हते, पण त्या धर्मामध्ये तुम्ही जे धर्मकांड करत होतात, जे अन्याय करत होतात दलितावरती, मागासवर्गीयावरती, त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी आवाज उठवला होता. बाबासाहेब कधी ब्राह्मणांच्या विरोधात कधीच नव्हते, कारण त्यांच्या चळवळीमध्ये बरेच ब्राह्मण लोक पण होते, विद्वान होते, त्यांच्या चळवळीमध्ये त्यांना सहकार्य करत होते.
तर अशा लोकांबद्दल बाबासाहेबांचा द्वेष होता. त्यांनी बाबासाहेबांनी जे कार्य केलं सगळ्या देशाला माहित आहे. मी काय प्रत्येक वेळी प्रत्येकाने शब्द सांगायची गरज नाही. तर अशा व्यक्तीबद्दल तुम्ही एखादं अपमानात बोलता हे शक्य बरोबर नाहीये माझ्या मते. तेव्हा सगळ्याच पक्षांनी, विरोधी पक्षाने असेल, जनतेने असेल, की बाबासाहेबांच्या या वक्तव्याचा विरोध करण्याचं ठरवलं आहे आणि पूर्ण देशामध्ये आंदोलन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज आमच्या सीबीडी ब्लॉक काँग्रेसच्या ऑफिसमध्ये त्या आम्ही पत्रकारांचं आयोजन केलंय. कारण त्यांचा वरून आदेश आहे तसा की तुम्ही जनजागृती करा, लोकांपर्यंत तुमची मतं पोहोचवा. त्या दृष्टिकोनातून तर आम्ही आज ही पत्रकार परिषद घेत आहोत. आता तुम्हाला माहित आहे ना, बाबासाहेबांनी संविधान दिलंय, पण 1950 पासून ज्यावेळी संविधान हे अंमलात आले आहे देशात, 26 जानेवारी पासून 1950 ते आजपर्यंत, आज म्हणजे 14 पर्यंत, 1914 पर्यंत ह्या देशामध्ये रामराज्य होतं, काँग्रेसचं राज्य होतं. हा देश काँग्रेसने उभा केलाय सगळा, अगदी सुईच्या टोकापासून, सुईपासून ते मोठमोठ्या कारखान्यापर्यंत काँग्रेसने उभे केले. आणि हे प्रत्येक वेळी मोदी आणि शाह साहेब बोलतात की काँग्रेसनं काय केलं. हे फार चुकीचं कॉन्सेप्ट आहे त्यांचं. लोकांवरती ते बिंबवण्याचा प्रयत्न करतात की काँग्रेसनं काहीच नाही केलं. हा देश घडवलाय काँग्रेसने आणि त्यावेळी खरं म्हणजे रामराज्य होतं. पण आज तुम्ही राम मंदिर बांधून जर मतं मागायला फिरत असाल आणि ते नंतर 2 महिन्यांनी कळतं राम मंदिर त्याच्या क्वालिटी पोर असल्यामुळे, याचा अर्थ देशामध्ये रामराज्य आज नाहीये. पूर्वी होतं काँग्रेसच्या काळामध्ये, कारण तिथं स्वस्ताई होती. आज महागाई किती तुम्ही सगळ्यांना माहित आहे. देशात महागाई किती आहे. सामान्य माणसाला, गोरगरीब माणसाला जगणं मुश्किल झालं हो. नोकऱ्या नाहीत पोरांना. अगदी क्वालिफाईड मुलं रस्त्यावरती फिरतायत डिग्र्या घेऊन. बीएससी झालेली पोरं, ग्रॅज्युएट पोरं, MBA केलेले पोरं झाडू मारण्याचे कामं करायला लागलेत. कुठे नेऊन ठेवलाय देश, अशीच म्हणायची वेळ आलेली आहे. आणि मग कसलं रामराज्य तुमचं. रामाचं मंदिर बांधून फायदा काय. त्याप्रमाणे तुम्ही कामं करा ना. तर हे जो अपमान केला ना, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत.